रस्ता दळणवळणी चांगली सुविधा राहिली तर आदिवासी पट्टणात चांगला विकास होईल. कोण म्हणते रस्ता आहे आम्ही नदीत येऊन हा. तर गाईज म्हणजे दादा तेच ना अशा म्हणणं रस्ता नाही नदी सांगता येईल बा शिम सर्वांगला खेळा अहित रस्त्याने प्रवास करता मर्गी जाईल परवडा पण ना जगीन फायदा नाही. गावण्या लोकच्या सह्या करासाठी सह्या लिस्टने पूर्ण अर्ज आपल्याला देवाना व पोलीस स्टेशनला याच्यावर काय करावं ते आपल्याला 7-8 दिवसात कळणार आहे. रास्ता रोको आंदोलन करणार आहोत. एकीची बळ किती दम होती आज तुम्हाला व्हिडिओमध्ये खाली भेटू राही ना. तर गाईज आज आपण जाहीर आहे ना तो म्हणजे आपला जो नेहमी मानात विषय राहताच रस्ता 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 तर मेन रस्तानाच विषय आणि रस्ता दळणवळणी चांगली सुविधा राहिली तर आदिवासी पट्टणात चांगला विकास होईल तर अशा आमना म्हणणं. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्ही आज ना नवीन व्हिडिओ. मग आज ना व्हिडिओ एकदम अशा ना आतापर्यंत ना व्हिडिओशी पेक्षा इतका वेगळा होणार ना कंटिन्यू व्हिडिओ मला गेला आहे कारण की आमने गँग टोटल जमनी गाड्या बी लागेलत आम्ही आता जाहीर आहे ना तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ मला गेला कठ्ठ जाहीर आहे ना आणि काय करूच ना आज नेम नाही आपण निघणार मस्त आपली गावमध्ये तर कंटिन्यू व्हिडिओ मला गेला मस्तपैकी आज ना ब्लॉग अशा ना एवढा झकास होणार ना तर तुम्ही बाजपात विचार करेल नाही सो आणि आम्ही बाजपात तसे विचार करेल नाही होता विचार करेल होता पण तशा करेल नाही होता तर आज ती व्हिडिओ मग तुम्हाला देखायला भेटणार. तर मंडळी ह्या उनला नाही ह्या एवढा येत ना तर असं जेव्हा ती विषय मिटणार तर आज आम्ही येलो जातो म्हणजे आपला रस्ता किती हायवे चमकी राही ना एवढा भारी रस्ता व देखील हा रस्ता किती भारी आहे का नाही ती नशीब पाणी आता म्हणजे नाही त्यामुळे सुकाय घ्या फक्त नाही तर ना इतका हाल व्हायलत आमना जबरदस्त हाल व्हायलत या देखील हालत पुरा गाड्या फरकत्या. तर अशी जिंदगी जर अशा जिंदगीमध्ये जगव तर मग तर सांगू ना मरी जाईल परवडा पण ना जगीन फायदा नाही तिथंच बुवा. तर गाईज या ठिकाणी आपला सर्व मित्र कंपनी युवा कंपनी या ठिकाणी येलत आणि त्या देखा मोठल्या मोठल्या गाड्या येत्या रस्त्याला तर यशा हालत राहा हा. तर मंडळी जो गाडीवाला येईल त्याला प्रत्यक्षात कोण आपल्याला काय तेवढा माहिती नाही पण ना रस्ता बदल आपण बरं त्याला विचारणार वजा कंटिन्यू व्हिडिओ मला गेला काय सांग काय नाही तर आपण त्याला 2 शब्द विचारू. तर एवढा भारी आहे आम्ही काय म्हणतो दादा म्हणजे आम्ही ते आता आंदोलनासाठी झालो इथं म्हणजे रस्त्याबद्दल तर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही सांगाल काय आमच्या गावाच्या रस्त्याबद्दल म्हणजे कसं काय काय रस्ता चांगला आहे का खराब आहे? खराब आहे रस्ता. हा म्हणजे यावर काय करायला पाहिजे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे सरकारने बरोबर ना. तर ते म्हणजे किती त्रास झाला हां खूपच त्रास झाला कारण केवढी माग गाडी आहे बरोबर मी काही कमी जास्त झालं तर कोण भरपाई याची कोण भरपाई देईल बरोबर आहे का नाही. तर चालेल बरं धन्यवाद. तर गाईज या ठिकाणी हां साहेब 2 शब्द बोला बरं. आता तुम्ही या रस्त्यावरून प्रवास करून आले बरोबर मग काय तुम्हाला कसं काय अनुभव आला इतर रस्त्यांचा आणि या रस्त्यांचा अनुभव हां लय खराब आहे लय खराब आहे ना रस्ता 2-3 बदलून आलो शेवटी आपण तसंच निघाला हां तिकडनं जात नव्हतो तो पण तसाच होता तिकडनं येताना हा जवळ पण आहे चांगला असेल तर जाऊ म्हणजे तुम्हाला असं वाटलं तिकडचा रस्ता खराब आहे हा तरी चांगला असला पाहिजे बा पण त्याच्यापेक्षा याची परिस्थिती जास्त बिकट आहे. चालेल काय दादा 2 शब्द हां. तर गाईत अशी गोष्ट या दादा तेच ना काय म्हणणं होता की त्या येल होतात हरणबारी ते आल्याबाद काय त्यांना जाड गोळवाड संग तर त्या मोठला खड्डा तुम्ही देखा जोवात तर ते सालाशा वाटणेल की अंगई मोळंगी आतनूर आणि हरणबारी रस्ता तरी चांगला व्हावा तर ते सालाशा वाटणार की चांगला व्हावा मग तेशी आता प्रत्यक्षात तीसनी देखा तर ये ती रस्तापेक्षा येणे आलं जास्त बिकट अजून म्हणजे अशी गोष्ट तर काय खरा नाही आपला रस्ता ते त्यामुळे आता ना ज्या युवक पिढीवर सर्व युवा मंडळीवर तर सर्व आता त्या झटी राहणार आणि तेच ना प्रयत्न चाली राहणार तर चालेल मग हो प्रयत्न कटवर इरा ये मग फक्त काय मंडळी तुम्ही साथ भेटेल ना तर आमना जो प्रयोग होतो सक्सेसफुल होईल. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करायला प्रयत्न करजा आणि सरकारला जास्तीत जास्त प्रश्न विचारजा आणि हे प्रश्न आमनीच गावना नाही तुम्ही बी घराशी आजूबाजू तुम्ही गावनी आजूबाजूना ह्याच परिस्थितीत फक्त काय आहे की आमना ज्या युवक पिढीवर ना सर्व मित्र कंपनीना आवाज उठाडत त्यामुळे आमनी गावना काही गोष्ट हय व तर तुम्ही बी आवाज उठाड सर लिस्टने सर्व साला अधिकार
दिलं आणि प्रश्न विचारांना हक्क दिलं त्यामुळे तुम्ही नक्की विचारा. गुलामगिरी मग जगाना नाही, अजिबात जगान नाही गुलामगिरी मग. तर चालेल मग आम्ही आता सुरुवात करतो काय करा ना ती. तर या ठिकाणी मागे तुम्ही ना सुद्धा माणूस मागाडलेला आम्ही रस्ता आंदोलनासाठी, पण ती सांगतात तशा मंडळी आम्ही एक आपला प्लॅन मग चेंज करेल, कारण की आपल्याला ना उद्या बुधवार आणि बुधवारने दिवस आंदोलन करानं, त्या आंदोलन कराने पहिलं आम्ही काय मोठला दिग्गज ज्या नेता म्हणजे नेता नाही सांगता येणार, समाज कार्य करणारा व ते सला मी विचारत त्या सांगता की पत्रव्यवहार आपल्याला करणं पडेल. आणि तो पत्रव्यवहार म्हणजे आपण पोलीस स्टेशनला, आमदारला, तहसील कार्यालयाला बराच कोणाला देवानात, तर आपण आधी ना तो पत्रव्यवहार करू, नंतर आपण आंदोलन करणार वज. तर चालेल मग, कारण की दादा म्हणजे आता तुम्ही या रस्त्याने आले बरोबर, तर आम्हाला एक सांगा म्हणजे तिकडचे रस्ते आणि हे आता तुम्ही जस्ट या रस्त्यावर आले तर अनुभव कसं काय, रस्ता कसं काय हा, मग यावर काय करायला रस्ता कोण म्हणते रस्ता आहे, आम्ही नदीत येऊन हा हा हा. तर गाईज म्हणजे दादा तेच ना अशा म्हणणं रस्ता नाही नदी सांगता येईल बा, आणि शेम सर्वांगला खेळा अहिज रस्त्याने प्रवास करता. आणि जे आपले मोठमोठे अधिकारी आहेत ते काय म्हणतात दादा की आपल्या सगळीकडे आम्ही एकदम चकाचक रस्ते बनवलेले. हे आता तुम्ही सिटीमध्ये राहत असाल, आम्ही तुम्हाला पाहून आम्हाला लक्षात आलं. परत चाललो आता हे बरोबर तसं खराब अशा याच्यामुळे परत चालतो गावाकडे. हा हा तर खराब खराबच आहे. कुठे जायचंय तुम्हाला? शेवटी वारीला हा तसं तुम्ही जाऊ शकता बा तसं. हा तर चाल आता कुठपर्यंत आहे? हे इथून पुढे व्यवस्थित रस्ता आहे तिकडं वरती. हा बोला मॅडम आता तुम्ही जे हायवे रोडने आले तिथपर्यंत तुम्हाला कसं फील वाटलं, आणि जेव्हा हा रस्ता स्टार्ट झाला तर आता तुम्हाला काय वाटतं या रस्त्याबद्दल? हा रस्ता असाच पाहिजे का सुंदर व्हायला पाहिजे, त्या हवेसारखा स्टॉप रस्ता बनायला पाहिजे? इकडे आपला आदिवासी पट्टा आहे, आदिवासी पट्ट्यामध्ये पण ते तुम्ही आले तिकडनं तसा रस्ता पाहिजे का असं खराबच पाहिजे आदिवासी पट्ट्यामध्ये? तुम्हाला काय वाटतं याच्यावर? हायवेने आला तर रस्ता चांगला आहे, बरोबर. पण आता आम्ही इथून सटाण्यावरून फिरण्यासाठी आलेलो आहे, तर रस्ता खूप खराब आहे. येणाऱ्या पर्यटकांसाठी चांगली व्यवस्था राहिली तर अजून पर्यटन येऊ शकतात. बरोबर आणि निसर्गरम्य वातावरण आहे इथलं, बरोबर. आम्हाला खूप छान वाटतं हे सगळं, पण रस्ता खूप खराब. रस्ता खूप खराब. तुम्ही आता चिवटी बारीला जाताय का? मग तुमचे हे आपले जे चिवटी बारीला येत आहेत त्यांना एवढी अडचण निर्माण होते, ते अडचण निर्माण व्हायला नको यापुढे. त्याच्यामुळे हा रस्ता आमची पण इच्छा आहे की चांगला व्हायला पाहिजे आणि लांब लांबचे लोक यायला पाहिजे. इकडं निसर्गरम्य वातावरण आहे ते लोकांच्या निदर्शनात आलेलं पाहिजे आणि ते वातावरण सगळ्यांनी अनुभवलं पाहिजे यासाठी. तर गाईज रस्तानी हालत देखील ना आता गाडीवाला आता फिरी जाणार तर देखील एवढी बिकट परिस्थिती व तर आपला जो रस्ता म्हणजे आपलीकडे ज्या येणार फिरणारा लोक ना मंडळी त्या कधीच येणार नाही, कारण की आपल्या आदिवासी पट्टाम कोणीच फिरकी देत नाही. कारण की काय की आपली जी आदिवासी पट्टानी इज्जत जाणार ती कासामुळे जा माहिती का, पूर्ण रस्त्यामुळे इज्जत जा आपली आदिवासी पट्टानी. त्यामुळे सांगू काहीच कामना नाही, स्पेशल आदिवासी पट्टाना सरकार स्पेशल नेहमी द्यायला पाहिजे. तर देखील बरीच गर्दी होई जायला या ठिकाणी. तर परत एकदा आपण आंदोलन छेडणार आहोत गाईत त्याच्या भातला आहे ना, तर आम्ही डायरेक्ट येईन मोर ना चिकन मग लोळासाठी. तर मित्रांनो बघा, आपल्याला असं आंदोलन करायचं आहे तर सरकारची डायरेक्ट टाय फीस करायची आहे डायरेक्ट. असं एक नंबर. आणि आपल्या आदिवासी पट्ट्यामध्ये एकदम चकचकीत रस्ता झालाच पाहिजे आणि व्हायलाच पाहिजे. हे सगळे आपले आमदार असेल, खासदार असेल, त्याच्या सरकारने सगळ्यांनी लक्ष द्यायचे. आपल्या आदिवासी पट्ट्यामध्ये जिथं जिथं रस्ता खराब असेल त्यांनी सगळ्यांनी व्हिडिओ पाठवा आणि सरकारच्या पुढे निर्देशात आणण्याची ताकद आदिवासीमध्ये जे असेल ते ताकद दाखवा आपल्या आदिवासीची, आणि परिस्थिती दाखवा आपली आदिवासीमध्ये काय घोटाळा आहे, काय रस्ता कसा खराब आहे. सगळे जिथं जिथं रस्ता खराब असतील ते सगळ्यांनी रस्ता दाखवायचे. ब्लॉग बनवून टाका, नाही तर माहिती द्या, नाही तर आम्हाला व्हिडिओ पाठवा, आम्ही पुढे टाकतो. तर गाईज आपण परत चालणार गावना लोकच्या सह्या करासाठी. हा तर आपण परत चालणार गावना लोकच्या सह्या करासाठी. सह्या लिस्टनी पूर्ण अर्ज आपल्याला देवानं व पोलीस स्टेशनला, तहसील कार्यालयाला आणि आमदार साहेबला देवानं व. तर चालेल हो मुद्दा अटने थांबणार, डायरेक्ट मंत्रालयामध्ये जाणार आता. तर आई देखली आमनी रस्त्याने हालत हळूच रे दादा पाडशील रे भाऊ, बायकोन टोन दे कान बाकी माना.
तर या ठिकाणी आम्ही फायनल निर्णय लिहिली गाईज आणि आता आपण जाईल आणि ती म्हणजे सटाणाला पत्र देवासाठी तर चालेल मग. तर या देखील या चांगल्याच नाही रस्त्यांसुद्धा अशा झाल्या तर आम्हाला भाषा करेल होती काँग्रेटीकरण तर हो देखील तर चालेल मग. आम्ही आता जाहीर आहे ना मस्तपैकी व्हिडिओ कंटिन्यू आहे आपण जाहीर आहे ना मस्तपैकी तहसील ऑफिसला जाहीर आहे ना एवढा जण हजरत आज देखील आणि मंडळी हो तुम्ही केवढा जण ती ब्लॉग मग कंटिन्यू ही राहणार. उद्या आपल्याला आंदोलनासाठी ये 3 ते 4 पटना लोक पाहिजे हा राशन ना हजर अशा तर पब्लिक या ठिकाणी आपण फायनली सटाणाला पोची जाईल वजन तुम्ही देखू शकतास. पण इला गेलो आणि आता आपण जायला ना ती म्हणजे सर्व आपला ज्या युवा मित्र कंपनीवर सर्व आपण जाय आहे ना आपण कागद म्हणजे निवेदन द्यायला जाय आहे ना सर्वजण तर चालेल. तर गाईज आपण येलो तहसील कार्यालयमा आणि या ठिकाणी मीटिंग चालू आहे तर आपला सर्व येलो मंडळी तुम्ही देखू शकतास. आपण या ठिकाणी निवेदन पत्र कोठं दिलं आहे ना आपला माननीय तहसील साहेबला दिलं आहे ना आणि टोटल आपल्या गावकरीच्या सह्यावर तुम्ही देखू शकतास. या टोटल सह्यानीशी आपण दिलं आहे ना तहसील साहेबना. या ठिकाणी आपण माननीय तहसीलदार साहेबांना 2 मिनटं मी फक्त बोलून घेतो. तहसीलदार साहेबांना आपण निवेदन देते आहेत तर याच्यावर काय कारवाई होते आपल्याला 7-8 दिवसात कळणार आहे. तर गाईज आपण या ठिकाणी आपल्याला निवेदन आपण दिलेलं आपला तहसील साहेबला आणि या ठिकाणी आता आपण जायला ना आमदार साहेबकडे बरोबर आहे. तर एकीचे बळ मग किती दम होती आज तुम्हाला व्हिडिओमध्ये खाली भेटी राही ना. निर्णय आपण काय लिहिला आपण विषय काय काढेल आज डायरेक्ट अटपोची जायला म्हणजे प्रत्येक गोष्ट करत असताना आज करू किंवा जाऊ दे सकाळ करू परवा करू त्या अपेक्षेने आत्ता लगेच निर्णय लेवाना आणि सुरुवात कर द्याने. तर बघा मित्रांनो आपण आज आपला हातनूर रस्त्याचं कामासाठी निवेदन देण्याचे ठरवले होते आणि आम्ही तहसीलदारला निवेदन दिले आणि तहसीलदार साहेबांनी आपल्याला आश्वासन दिले जर हे 8 दिवसात आपल्या रस्त्याचं काम झालं नाही तर सगळे मिळून आंदोलन छेडण्यात येईल. तसेच आपले निवेदन PWDला जिल्हा परिषदला आणि तहसील साहेबांना सुद्धा निवेदन दिले. हे सगळे आपली हातनूरची टीम आहे आणि रस्त्याविषयी आपण निवेदन देऊन आता याच्यावर काय कारवाई होते ते आपण 8 दिवसात आपल्याला पत्राद्वारे किंवा आंदोलन तर आपण करणारच आहोत. हे तहसीलदार साहेबांनी तातडीने काळजी घ्यावी ही आमची नम्र विनंती. नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 11 ऑगस्ट 2026 माननीय तहसीलदार साहेब यांना डोंगीशी बारी ते जैतापूर नर्सरी याविषयी रस्त्याचे निवेदन देण्यात आलेले आहे. तर मंडळी आज आपण आलो ते म्हणजे आपल्या बागलांच्या तहसील कार्यालयामध्ये आणि या ठिकाणी आपल्या जो जैतापूर नर्सरी ते डोंगीचे बारे स्मशानभूमी या दरम्यान जो रस्ता आहे ते अत्यंत बिकट परिस्थिती आहे आणि पावसाळ्यामध्ये चिवटी बारी पर्यटन क्षेत्राला जाणारे पर्यटक त्याच रस्त्याने प्रवास करत आहेत. त्याच्यामुळे सर्वात जास्त बिकट परिस्थिती रस्त्याची झाली. पूर्ण चिखलचा रस्ता आहे आणि मोठमोठे खड्डे आहेत आणि अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तर आम्ही त्या संदर्भात तहसीलदार साहेबांना निवेदन पत्र दिले आहे आणि यामध्ये आपण 7 दिवसाची मुदत दिली आहे. जर 7 दिवसामध्ये कोणतीही कार्यवाही केली नाही तर आम्ही हरणबारी या ठिकाणी 19 ऑगस्ट 2026 या दिवशी रास्ता रोको आंदोलन करणार आहोत. तर तुम्ही जास्तीत जास्त आम्हाला सपोर्ट करा आणि तहसीलदार साहेबांनी आणि तसेच बागलांच्या आमदार साहेबांनी लवकरात लवकर काळजी घ्यावी रस्त्याबद्दल आणि आपले नागरिकांचे प्रश्न सोडवावे ही नम्र विनंती. तर मंडळी या ठिकाणी आपण आहे ना PWD म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाला एक लेटर दिलं तर चालेल. मग यावर काय कारवाई होती आपल्याला 7-8 दिवस मग कळणार. काय आपण ना माननीय उपविभागीय अभियंता वद बागलान या ठिकाणी आपण निवेदन बी दिलं या तुम्ही आहे ना तर तुम्ही देखू शकता गाईज. तर पुढलं निवेदन आपण दिलं आहे ना माननीय दिलीप बोरसे साहेब आमदार बागलान विधानसभा मतदारसंघ. तर या ठिकाणी आपला आमदार साहेब ना जो ऑफिस त्या ठिकाणी आपण निवेदन द्यायला लिहिलं आहे ना. तर गाईज चालेल मग आता आपण निवेदन देतं पोच पावती लेजं आणि आपण जाणार जर लगेच जायखडा पोलीस स्टेशन. तर आज म्हणजे आपला जेवढा युवा पिढी हो ना यार खरंच दमदार. तर गाईज या ठिकाणी आपण कुठं
आमदार साहेबला ऑफिस म्हणून नाव सटाणामं तर आपला सर्वचा नंबर मागेलं तर आपण सर्वचा नंबर लिही दिलं आणि आता आपण निवेदन देवाला जायला आहे तर चालेल ना गाईज या ठिकाणी आपण ऑफिसला पत्र देईल आणि या ठिकाणी पोच दे आपण परत मागे राहणार आणि फोटो लिहावा एक आपला या ठिकाणी तर चालेल आपण आता फोटो देऊ तर गाईज या ठिकाणी आता जो आमदार साहेबांना ऑफिस तर आपण पत्र दिलं आमदार साहेबांशी बोलणं बी जाईल आपला तर आपण आता चाललो तर त्यांनी ना प्रत्यक्षात मै बोलणार आपल्याला आश्वासन दिलं एवढ्या 2 ते 3 दिवस मग आपला इंजिनियर साहेबला पाठवणार तर रस्ताना काय आलं तर काय ती देखणार आणि त्यांनी सांगितलं की तू करणार तर आपण देखू बरं एवढ्या आपण 7-8 दिवस मग चान्स दिलं निवेदन मग तर काय प्रतिक्रिया येतेच नाही ती आपण देखणार होतं तर चालेल मग काय हालचाल ती सर्व तुम्हाला व्हिडिओ माध्यमातून देखायला भेटणार आणि म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट द्या आपल्या आदिवासी पट्ट्यांना जेवढा कट काही प्रॉब्लेम त्या सांगा तुम्ही आम्ही नक्कीच येऊ तुम्ही साथ पाहिजे फक्त बस तर चालेल मग आता आपण सटाणामध्ये जायला जायखडाला पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी तर पब्लिक आपण पोची जायला होतो तो म्हणजे जायखडा या ठिकाणी आपण आता जस्ट पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण तर आपण पोलीस स्टेशन मग एंट्री करी नाव आणि या ठिकाणी आपल्याला तर गाईज फायनली आपण पोची जायला होतं सर्व आपला मित्र कंपनी देखील तर आज खूप मनला अशा वाटणार की ना यार खरंच पुऱ्या सामा एवढा दम ना जबरदस्त म्हणजे ना पुऱ्या काही बी बदल करू शकता आणि सर्वात मोठ्या खुर्शीला हलवू शकता कारण की आपण जंतर मंतरवर देखीलच होता आणि आपण ना सर्व चांगलासाठी लढी राहणार मंडळी तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करता तर गाईज या ठिकाणी माननीय ठाणे अंमलदार म्हणजे पोलीस निरीक्षक जायखडा पोलीस ठाणे तर या ठिकाणी आपल्याला देवाना तर चला मग सर्व आपला तर जायखडा पोलीस ठाणे आपण जाय राहणार गाईज तर गाईज पोलीस ठाणे अंमलदार जायखडा या ठिकाणी रातना खूप टाईम आहे जायला तरी आपल्याला साहेबनं एवढा सपोर्ट दाखवा एवढा म्हणजे पॉझिटिव्ह विचार आपल्या मनात हे कर दितात तर एवढी भारी प्रतिक्रिया दिलं तर चालेल मग आम्हाला मन समाधान करेल तर चालेल आपल्याला पोच भेटी जायला आपण ठवी दिलं तर चालेल मग टाईम खूप आहे जायला दिवसभरनं आपण फिरी राहणार